आम्ही आधी कधीच बोललो नव्हतो, पण आज सांगतो. तुमचा गर्भाधानाचा सोहळा होऊन तुम्हास आमच्या खोलीत निजावयास पाठविले तेव्हा खरेच क्षणभर आमचे पाय लटपटलेच होते. पण आमच्या निश्चयासोबतच तुमचे निर्मळ मन आणि डोळ्यातील निरागस भावामुळे आम्ही तो कठीण प्रसंग पार केला. हो, आपल्या जागी जर दुसरे कोणी असते तर. पण ज्यांचे पती स्वतः नाहीत अशा कितीतरी मुलींवर किती भयान प्रसंग ओढवत असेल ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही. स्वतः अशा मुलींसाठी माझ्याकडून तुमच्या सोबतीने जे काही करता येईल ते केल्याशिवाय मी राहणार नाही. त्याच्या कृतार्थ डोळ्यात खरेच झुले उंच माझा झोप. रमाबाई, तुमच्या या बोलण्याने आम्ही खूपच खुश झालो आहोत. आम्हास किती आनंद झाला आहे हे आम्ही नाही सांगू शकत. खरेच तुमच्या शिक्षणासाठी आम्ही जो ध्यास घेतला, जे ध्येय बाळगले, त्याची सुचिन्हे आता दिसू लागली आहेत. तुमच्या प्रगतीची ग्वाही आम्ही आधीच दिली होती आणि त्याच तेजामुळे तुमच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. खरेच रमाबाई, तुम्ही फारच सुंदर दिसत आहात. अगो बाई, स्वतः असे माझ्या दिशेने का बरे येत आहेत? हे आता मला त्यांच्या जवळ घेतील का? बाई ग, मी तर लाजेने अगदी मरून जाईन. ईश्वर, यांनी जर मला आता त्यांच्या मिठीत घेतले तर हे धरणी माते या क्षणी मला तुझ्या उदरात घे. रमाबाई,